तर जय गयान माऊली. सकाळी उठत नाही तर आला मित्राचा फोन, म्हणे मी रेल्वे स्टेशनवर आलो, मला ये सोडायला म्हणे आणि बसून जायचे म्हणे. म्हटलं ठीक आहे, थांब म्हटलं 2 मिनिटात आलो म्हटलं. लावली चाबी आणि निघालो गाडी घेऊन. मग पण हे काय भाऊ, सकाळी उठलं की नाही मनले प्रसन्न होते एकदम. इतकं वातावरण चांगलं, मग थंडी तरी गार हवा, कवळं कवळं ऊन. चाल जाऊ द्या बा, तो वाट पाहू लागला, चला पटकन. तरी जाऊन समजलं आपली ट्रेन 15 मिनिटं लेट आहे. म्हटलं काही विषय नाही ना, आपण वाट पाहू. आणि तुम्हाला वाटायचं ना पाऊस कायचा बोलू लागला, पाऊस नाही आहे बरं. वरतून दादर धू लागला तो माणूस, त्याचं पाणी बोलू लागलं, म्हणून आम्ही त्या दादरच्या खाली चालू. ते ट्रेन गेली नाही तर याची ट्रेन मला दिसली. म्हटलं ते येऊ लागली रे भाऊ, तुझी ट्रेन पाय कशी येऊ लागली सपसप. तेवढ्यात हा म्हणते मला जागा भेटेन की नाही. म्हटलं अरे ते मेमो आहे रे, पुरी जनरल असते, बस कोणत्या डब्यात आणि घे जागा सीटून. आता काही उठूच नको, बडणार लोक दिलं तर बसून. आता परत चाललो मी घरी. आता परत नाही कारण की मला रेल्वे ट्रेनवर, कारण की माय येऊ लागले अकोल्याहून पाहुणे आणि ते चालले सुरतले, त्यांना चाललो मी भेटायला रेल्वे स्टेशनवर. चला मग घरी आलो, आंघोळ बिंगोळ केली ना, चाललो बरं रेल्वे स्टेशनवर. म्हटलं आपलं भेटणं नाही मग, त्यात माझी भाची आहे, मला तिला भेटणं आहे. आता एक काम करा, मी ऐकीन तू दादर उतरेलो, तुम्ही मला फॉलो करून टाका. त्याचे खालचं बटन आहे फॉलोचं, ते दाबून टाका, दाबून टाका. अरे दाबा ना, काही विषय नाही, दाबा. दाबलं ना, हां मला विश्वास आहे तुमच्यावर. चला आलो बा, मी खाली केलं की तुम्ही फॉलो केलं ना. चला मग विश्वास आहे मला तुमच्यावर, जाऊ द्या. आलती मग यांची ट्रेन. पण हे काय भाऊ, या ट्रेनला पाहून आहे की नाही, आपण जावं का नका जाऊ, पण अंगात कस्तुरीच होती इले पाहून. ट्रेन थांबत नाही तर मी डब्या बाहेरच होतो. मला दिसली दिदी, म्हटलं अरे अटीच आहे ते सगळे. मला वाटलं भेटणं होईन की नाही, पण काय आपल्या देवानं साथ दिली. ट्रेनच झाली ना भाऊ 2.5 घंटे लेट. ट्रेनचा फक्त हॉल्ट होता 2 मिनिटाचा, पण ट्रेन आली 11 आणि गेली अटून 2:30 वाजता. सांगा भाऊ आता किती वेळ लागला तर. झालते मग भेटून. आता चाललो होतो आम्ही घरी. आम्हाला जाणार परत खामगावले, कारण की आपल्याला कामं आहेत ना बा, कामावर पुढचं भेटते का. निघाल तो खामगावसाठी जायला, आपल्याला होते 2-3 कामं. आणि जाता दिसला मला हा ट्रक. हे पाहिल्याच्या ट्रकमध्ये एवढं सारं भांडवल होतं. म्हटलं यार बा, एवढं असतं का पाहिजे आंध्रे. जाता व्हायला झुडिओ उघडलं होतं, झुडिओची बी ओपनिंग होती आजच. म्हटलं एकच नंबर. आता होते पोट्ट्यांची गर्दी. आपल्याला होतं आपल्या गल्लीकडेच काम. गल्लीच्या इकडे आलो तर पाहिला रस्ता गंदला पुरा. म्हटलं आता इकडे होते बरं रस्ता, किती वर्षानं होऊ लागला बा. तुम्ही सांगा आता हा कोणता रस्ता आहे मग. चला मग झालते काम, चाललो होतं आता घरी. आणि आता हे व्हिडिओ पाहून घ्यायचं किती व्हायरल जातो तुम्ही. चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तो पण साठी जय गजानन माऊली.